मराठा आणि ओबीसी आंदोलक आमने सामने। दोन्ही बाजूंकडून जोरदार घोषणाबाजी। पोलिसांचा कडक बंदोबस्त। जालन्यातील अंतरवली सराटीत मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटलांचं तर अंतरवली सराटीच्या वेशीवरील वडीगोद्रीत ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंचं आंदोलन सुरू आहे। जालन्याच्या अंतरवली सराटीत जाणारा रस्ता वडीगोद्रीतून जातो। याच वडीगोद्री फाट्याजवळ मराठा आणि ओबीसी आंदोलक आमने सामने आले। लक्ष्मण हाकेंच्या उपोषणस्थळासमोर पुन्हा मराठा आंदोलकांकडून घोषणाबाजी झाली। मराठा आंदोलकांची दुचाकी रॅली हाकेंच्या उपोषण स्थळावरून जाताना ही घोषणाबाजी करण्यात आली। त्यानंतर ओबीसी आंदोलकांनीही या घोषणाबाजीला प्रत्युत्तर दिलं। आमच्या समोरून जाताना घोषणाबाजी करताना दिसत आहेत। इथं गरजच नाही ना घोषणाबाजी देताना। तुम्ही जरांगे पाटलांच्या आंदोलनापाशी गेल्याच्या नंतर तुम्ही एक मराठा लाख मराठा म्हणा, इथं म्हणायची गरज नाही ना। आणि जर आमचे तिथं ओबीसीनी जर एक ओबीसी लाख ओबीसी तिथं जाऊन म्हटलं तर चालन का जरांगे पाटलांना? हे जरांगे यांनी समजून घ्यावं। मराठा आणि ओबीसी आंदोलक आमने सामने येऊ नये यासाठी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। सुदैवाने हा संघर्ष आता टळलेला आहे आणि या ठिकाणी शांतता आहे, कारण मराठा समाजाने पर्यायी मार्गाने आपल्या गाड्या घेऊन जायला सुरुवात केलेली आहे आणि ओबीसी समाजाने सुद्धा आता एक पाऊल मागे घेतलेलं आहे। पोलिसांनी दोन्ही बाजूंच्या आंदोलकांची समजूत काढली आणि काही वेळानंतर तणाव निवळला। या ठिकाणी पाटलांच्या आदेशाचे पालन करणारे हा समाज आहे। कुणीही गालबोट लावून घेऊन द्यायचं नाही। आपला समाज शांततेत आजपर्यंत शांततेत आंदोलन करतो। कुणी या ठिकाणी राडा करण्याचा प्रयत्न करू नका। मनोज दादाचा आदेश आलाय, शांततेत राहायचं, शांततेत जायचं। दोन्ही समाजाने या ठिकाणी सहकार्याची भूमिका घेतलेली आहे आणि त्याच्यातून या ठिकाणी शांतता आता निर्माण झालेली आहे। तर माझ्या सर्वांना आव्हान आहे, ही शांतता अबाधित राहावी। जरांगे पाटील आणि हाकेंच्या आंदोलनामुळे वडीगोद्रीतील वातावरण तापलं होतं। त्यावर उपमुख्यमंत्री फडणवीसांनी दोन्ही बाजूंच्या आंदोलकांना सबुरीचा सल्ला दिला। मला असं वाटतं की प्रत्येक समाजाला आपल्या मागण्यांकरता आंदोलन करण्याचा अधिकार आहे, पण हे करत असताना कुठेही हिंसा होणार नाही, दोन समाज एकमेकासमोर येणार नाही, समाजात तेढ निर्माण होणार नाही, समाजामध्ये कुठली हिंसा होणार नाही, याची दक्षता ही त्या समाजाच्या नेत्यांनी किंवा जे आंदोलन करतात त्यांनी घेतली पाहिजे। पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्यामुळे कोणतीही अनुचित घटना घडलेली नाही। जालन्याच्या वडीगोद्रीसह अंतरवाली सराटीतही कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। मात्र आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांना जागता पहारा द्यावा लागणार आहे। सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत, जालना। आणि सध्या आपल्या राज्यात मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा मुद्दा पेटलेला असताना जालन्यातल्या वडीगोद्री इथे मराठा आणि ओबीसी आंदोलक आमने सामने आले। यावेळी काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालेलं आणि या तणावावरनं मराठा आंदोलक मनोज जरांगे आणि ओबीसी उपोषणकर्ते लक्ष्मण हाके यांच्यामध्ये आरोपांच्या फैरीही झडल्यात। आपण पाहूया। असं काय करता, आम्ही कधी वाटत जात नाहीत कोणाच्या। 13 महिने झाला आम्ही लपून चालल्यासारखं चालतो। आम्ही अंगावर जात नाहीत। तुम्ही फुकट भांडण कधी घेणार? आमच्यामुळे तुमच्या आरक्षणाला धक्का लागत नाही तरी तुम्ही भांडण कधी घेणार? आम्ही कोणाचं नाव थुकतो का? मग तुम्ही बळच कोण थोकासाठी तर काय मर्यादा आहे असतात ना राव। असं थोडं एवढं लगे एवढं नसतं ना। जरांगेला डोक्याचा भाग नाही। अरे जरांगे ज्या धनगर भाऊभाऊ म्हणून धनगराच्या उपोषणाला म्हणजे ओबीसीचा आरक्षणाचा लढा म्हणजे दोन गट करायचे आहेत का तुला? धनगर ओबीसी मध्ये येत नाही, विचारा बरं प्रश्न त्याला। आणि मनोज जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आज बीड आणि धाराशिव बंदची हाक दिली गेली होती। बीड जिल्ह्यामध्ये कडकडीत बंद पाळला गेला। या बंदमध्ये महामंडळाच्या एसटी बसची सेवा सुरळीतपणे सुरू होती।
तर आधीच्या मराठा आंदोलनात बंद दरम्यान एसटीची तोडफोड आणि जाळपोळ झालेली, त्यामुळे एसटी बसेसचं प्रचंड नुकसान झालेलं. मात्र यावेळी बसची सेवा सुरळीतपणे सुरू राहिली. तर धाराशिवच्या तुळजापूरमध्ये सुद्धा मराठा समाज आक्रमक झालेला. तुळजाभवानी मंदिरासमोर मराठा बांधवांनी घोषणाबाजी केली. तसंच तुळजापुरातही कडकडीत बंद पाळला गेला. यावेळी मराठा आंदोलकांनी मनोज जरांगेंच्या समर्थनात तर सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली. तर उद्या परभणी बंदची हाक मराठा समाजाकडून दिली जाते.